रामकृष्ण हरी सर्वांना. मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. आज आपण थोडंसं एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. तो विषय आहे मिस्टर पवार साहेब यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी एक विधान केलेलं आहे. जे एका वारकरी संप्रदायाच्या मासिकाला त्यांनी लेख दिला होता आणि त्या लेखमध्ये त्यांनी लिहिलं की वारकरी संप्रदायामध्ये सध्या पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी आणि बरेचसे लोक धर्मांध घुसलेले आहे. धर्मांध म्हणजे त्यांच्या हिशोबानं जो हिंदुत्ववाद मानतो, जो हिंदुत्वाला मानतो तो धर्मांध. मग वारकरी संप्रदायाचा आपण जर विचार केला तर वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माला न मानणारा आहे का? तर ज्ञानेश्वर माऊलीनं जो हरिपाठ केला आहे, कारण वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. स्तंभ दिला भागवत, म्हणजे एकनाथ महाराजांनी स्तंभ दिला आणि तुका झाला से कळस भजन करा सावकाश असं म्हणणं आहे. तर संतांच्या अभंगाचा आपण जर बऱ्याचशा अभंगात जर विचार केला पाहिलं तर प्रामुख्यानं आपल्याला वेदशास्त्रावर आधारितच अभंग आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतराने वहावा भार माथा. किंवा ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणतात, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. म्हणजे वेद आणि सहा शास्त्र हे प्रमाण ग्रंथ मानले आहे. श्रुतीचे म्हणजे पुन्हा श्रुती म्हणजे वेदाच म्हटलेलं आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वेदाचा त्याग केलेला नाही आहे. म्हणजे जे जे हिंदू धर्मातले ग्रंथ आहेत तेच प्रमाण ग्रंथ मानलेले आहे. म्हणून हा असा कुणीही विचार करू नये की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माच्या विचारापासून वेगळा पंथ आहे किंवा वारकरी संप्रदाय हा वेगळा धर्म आहे. वारकरी संप्रदाय हा एक विचारधारा आहे. हिंदू धर्मातली एक थोडीशी वेगळी विचारधारा आहे. जे समतेला मान देतात, भक्तीला मान देतात, वेदांत शास्त्राला मान देतात, अशाप्रमाणे वारकरी संप्रदाय आहे. याचा कोणीही वेगळा विचार करू नये असं मला वाटतं. तर ज्ञानेश्वर माऊली स्वतः आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिशी गाती. मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. किंवा असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये वेद हे प्रमाण ग्रंथ मानले आहे, 18 पुराण मानलेले आहे, 6 शास्त्र मानलेले आहे, तसे 12 शास्त्र मानलेले आहे, 6 आस्तिक 6 नास्तिक. आणि बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, धर्माचे हे पाळण पाखंड खंडन करणे आम्हा हेची काम वाढवावया बीजनाम. धर्मरक्षावयासाठी अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. असे अनेक, किंवा विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद नाही आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा जातीवाद नाही, वर्णव्यवस्था आहे. मग वर्ण म्हणजे काही जात नाही, तर ज्याच्याकडे जो गुण असेल तो त्या वर्णाचा.
जो ज्ञानदान करण्याचं काम करत असेल तो ब्राह्मण, जो संरक्षण देण्याचं काम करत असेल समाजाला तो क्षत्रिय, जो व्यापारधंदा करीत असेल तो वैश्य, आणि उरलेले कामं करत असेल तो शूद्र. शूद्र म्हणजे काही हलका नाही. मधल्या काळात झाला असेल अपवाद, परंतु जे लोक मांस खातात, दारू पितात, जातीवाद वाढवतात, त्याच लोकांनी सांगावं पुरोगामी आणि प्रतिगामीचा विचार किंवा हिंदुत्व कसं आहे, वारकरी संप्रदाय कसा आहे. जे पंढरपुरात गेल्यानंतर सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेत नाही तर का? मी आज वशाट खाल्लेलं आहे, मी आज मांसाहार केलेला आहे. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर गेल्यानंतर त्यांनी गणपती दर्शन घेतलं नाही. तर अशा लोकांनी वारकरी संप्रदायाची महती सांगावी, वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांना अक्कल शिकवावी. हा किती विरोधाभास आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जैसे संसवेद्या आत्मरूपा. म्हणजे वेदानं प्रतिपादन केलेला विषयच आम्ही सांगतोय. हेच ज्ञानेश्वर माऊली सर्व श्रोत्यांना, सर्व वारकऱ्यांना सांगतायत. वारकरी संप्रदायाचा उगम का झाला? लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नावं ठेवले. जे ज्ञान लोपलं होतं, हा समाज भरकटला होता, हिंदू धर्माच्या विचारापासून बाजूला गेला होता, आणि त्या विचारावर आणण्यासाठी वारकरी संप्रदायाची स्थापना झाली आहे. म्हणून आणि या शरद पवारच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जो प्रवक्ता आहे विकास लवांडे याने तर कहरच केला. त्याच्या अगोदर सांगितलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोक घुसलेले आहे आणि त्यांची यादी आम्ही देणार आहोत. आणि त्यांनी ती यादी 20 संतांची यादी जाहीर करून टाकली. मग त्या यादीमध्ये कोण कोण आहे तर परमपूजनीय असे गोविंद देवगिरी जे संन्यासी आहे, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव किशोरजी व्यास, आणि ते आळंदीला शिकलेले. त्याच्यानंतर तिथून पुढं मग ते काशी आपल्या हरिद्वारला गेले, ऋषिकेशला गेले, तिथं भारतमाता आश्रमाचे ते मुख्य झालेले आहे. आणि त्यांचा भारतभर प्रवास असतो. आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे याप्रमाणे त्यांच्या वाणीतून कोणालाही त्रास होईल, कोणाला राग येईल अशा पद्धतीनं शब्द निघत नाही. मग अशा लोकांना तुम्ही घुसखोर म्हणणार आहात का? दुसरं नाव सांगितलंय भास्करगिरी महाराज. जे भास्करगिरी महाराज देवगड संस्थानचे मुख्य होते. आणि देवगड संस्थान आजचं नाही आहे, तर शेकडो वर्षाचा इतिहास आहे. किसनगिरी महाराजांपासून त्यांचा इतिहास आहे. आणि त्यांचेसुद्धा लाखो भक्तगण आहे. आणि भास्करगिरी महाराज म्हणजे दुसरे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचाच अवतार आहे असं मानलं जातं. एवढे शांत दांत उदात्त विचाराचे, कधीही हसरा चेहरा, मान नाही, गर्व नाही, अभिमान नाही, काही नाही, काही नाही. आणि जो यादी जाहीर करतो त्या माणसाची लायकी तरी आहे का या माणसांना घुसखोर म्हणण्याची? तिसरं नाव घेतलं जे वांजरगाव सरला बेट आहे, कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या मध्ये त्यांचे महंत रामगिरी महाराज. रामगिरी महाराजांची परंपरा तर खूपच जुनी आहे.
माझ्या हिशोबाने तर 200 वर्षाच्या पूर्वीच्या अगोदरची परंपरा त्यांची आहे. आजही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये गंगागिरी महाराजांचा जो भंडारा आहे, सप्ताह आहे, तो प्रसिद्ध आहे. म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम करणारे, एवढी मोठी त्यांची परंपरा, समाजाची सेवा करणारे, 8-10 लाख त्यांचं भक्तगण असतील. अशा महात्म्याला तुम्ही घुसखोर म्हणणार आहात का? पुन्हा त्याच्यानंतर एक नाव घेतलं आहे बंडा तात्या कराडकर, जे निश्चिम वारकरी. आळंदीला, देहूला डाऊ कंपनी होणार होती आणि तिचं प्रदूषित पाणी इंद्रायणीमध्ये सोडलं जाणार होतं. त्याकरता त्यांनी आंदोलन केलं आणि त्या डाऊ कंपनीला तिथं होऊ दिलं नाही, इंद्रायणी प्रदूषित होऊ नये म्हणून. असे निश्चिम वारकरी यांना तुम्ही घुसखोर म्हणणार का? संग्राम महाराज भंडारे, वास्कर महाराज, अशा 20 महाराजांची यादी या महाशयानं जाहीर केली की जे हिंदू समाजासाठी काम करतात. वारकरी संप्रदाय म्हणजे हिंदू समाज सोडून नाहीच. यारे यारे लहान थोर याती भलते नारी तर, सकळासी येथे आहे अधिकार. आणि हे जे यादी करणारे आहे, हे कोण लागून गेले? वारकरी संप्रदायामध्ये कोणी यावं, कोणी जावं, कोणी घुसावं, कोण घुसखोर आहे याचं परीक्षण करणारे हे कोण आहेत? यांना हा अधिकार दिला कोणी? कारण शरद पवारची हयात तर अगदी खोटं बोलण्यात गेलेली आहे. या माणसानं सगळ्या चाटा चुटा मारणं, आपल्या घरातीलच लोकांना सर्व प्राधान्य देणं, यांच्या घरातीलच आमदार, खासदार, सगळे मंत्री यांच्या घरातीलच सर्व काही कारभार. आणि या माणसानं या ज्या निष्ठावंत वारकऱ्यांना, निष्ठावंत संतांना म्हणावं की हे वारकरी संप्रदायातले घुसखोर आहेत. कारण अशा संतांनी धर्म सांगावा की तमाशा सांगावा, काय सांगावं? संतांचं कामच धर्म सांगायचं आहे. कारण संत म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकाराम महाराज म्हणतात नाठाळाच्या पाठी हनुकाठी, किंवा विंचू देव्हारी आला पैजारा नावे मारा त्याला. मग अशा लोकांचा आता कसा हिशोब पाहायला पाहिजे? यांना हिंदू धर्म चालत नाही, हिंदुत्वाप्रमाणे वागणं यांना आवडत नाही. यांना स्वैर वागणारे लोक आवडतात आणि वारकरी हे स्वैर वागणारे नाही. आणि या वारकऱ्यांनी लोकांना जागरूक करण्याचं काम केलेलं आहे. हे धर्माप्रमाणे वागावं, धर्म कसा असा आहे हे शिकवलेलं आहे. याच्यामुळं एका विशिष्ट पार्टीचं मतदान वाढलं आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं. कारण भारतीय जनता पार्टीसुद्धा देव, देश, धर्म यासाठी काम करणारी आहे असं लोकांच्या लक्षात आलं, म्हणून लोक त्या पक्षाला मतदान करतात. आणि हे मुस्लिम धार्जिणे लोक, या देशाच्या संपत्तीवर पहिला मुस्लिमांचा अधिकार आहे असे सांगणारे लोक, त्याच्यामुळं यांचा अस्तित्व लोकांनी नाकारलं. आणि असे जर बोलत राहिले, असे जर वागत राहिले तर अजून तुम्हाला लोक झोकून देतील. म्हणून आपण विचार करावा. तुम्ही स्वतः धर्माप्रमाणे वागा, हिंदू धर्मांना महत्त्व द्या, लोक तुमच्या पाठीमागं उभं राहतील. पण तुम्ही नास्तिक झाला म्हणून तुमच्या पाठीमागं लोक येणार नाही. आणि हे संत तर बिलकुल
तुमचं काहीही ऐकणार नाही, ते तुम्हाला उत्तरही देणार नाही, पण ते त्यांचं काम करीत राहतील याची आपण कृपया नोंद घ्या. आणि तुमच्या विरोधात लोक आवाज उठवतील. तर आज एवढंच. रामकृष्ण हरी. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण जर लाईक केलं, सबस्क्राईब केलं, कमेंट केलं तर आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. रामकृष्ण हरी.